जेव्हा हा भाग पूर्ण जर हा विचार केला तर हा पूर्ण भाग आपल्या द्विभाषिक मध्ये यायचा आणि मग उद्देश काय आलेला होता त्यांचा भाषेच्या आधारावरती. मग भाषेच्या आधारावरती जर राज्य निर्माण केलेलं आहे तुम्ही आंध्र प्रदेश, तर मग ही आम्हाला महाराष्ट्र का दोन भाषेवरती करता. म्हणून सतत 1956 पासून ते 1960 पर्यंत आपण 4 वर्ष चळवळ राबवली. म्हणजेच का भाषेच्या आधारावरती इथे मराठी बोलणारे पण मध्य प्रदेशमध्ये म्हणजे आपल्याला विदर्भ तिकडून मिळवण्यासाठी झगडावं लागलं. का तर मराठीवर मग आम्ही मराठी बोलतो आम्हाला महाराष्ट्रात पाहिजे. हा एक भाग येत गेला. 4 वर्ष लागले यासाठी. परत महाराष्ट्र मुक्ती संग्राम लढवला गेलेला आहे. त्यावरती प्रश्न आहे तुम्हाला महाराष्ट्र मुक्ती चळवळ किंवा महाराष्ट्र मुक्ती संग्राम हे सुद्धा लढवलं गेलेलं आहे आणि त्यावरती सुद्धा आलेलं आहे. म्हणजेच काय महाराष्ट्र हैदराबाद संस्थानामध्ये होतं सॉरी मराठवाडा, तो तिथून आम्हाला बोलवायचं. आमचं सूत्र तिकडे नाही, आम्ही मराठी बोलतोय ना तर आम्हाला सर्व मराठी माणसांना एकत्र करायचंय आणि तेच म्हणजेच कुठं आमचं एक वैयक्तिक म्हणजे आमचा वैयक्तिक वेगळा असा महाराष्ट्र असायला पाहिजे. हा त्यांचा उद्देश होता म्हणून त्यांनी तो दिलेला आहे. आलं लक्षात. म्हणून मग यांच्यासाठी कितीतरी आज सैनिकांनी कितीतरी आज नागरिकांनी येथे रक्त सांडवलेलं आहे हैदराबाद संस्थानापासून त्याला वेगळं काढण्यासाठी. म्हणून मग जेव्हा तो विदर्भ आणि मराठवाडा हा एकत्र आला त्यावेळेस आपण आणि हे 4 वर्ष म्हणजे गुजरात नको आम्ही आमचंच राज्य असायला पाहिजे. म्हणजेच काय महाराष्ट्र आमचं स्वतंत्र पाहिजे फक्त ना फक्त मराठी बोलणाऱ्यांचा. आणि त्याच्यासाठी आपल्याला 1 मे 1960 हा दिवस उजाडावा लागला आणि तेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आलं लक्षात. म्हणजे जर प्रश्न आलाय तुम्हाला कधी की महाराष्ट्रासोबत किंवा महाराष्ट्राची निर्मिती कोणत्या वर्षी द्विभाषिक विधानामध्ये आहे तर द्विभाषिक जर म्हटलं तर 1956 आणि एकभाषिक म्हणजे स्वतंत्र महाराष्ट्र म्हटलं 1960 ला. म्हणून आपण 1 मे 1960 हा स्वतंत्र महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतोय आपण. त्याच दिवशी कामगार दिन म्हणून पण सुद्धा साजरा करतो.